आणि त्या तिन्ही ॲम्ब्युलन्स पैकी 2 ॲम्ब्युलन्समध्ये कर्मचारी सांगतात की तलवारी आहेत आणि मी स्वतः पाहिलं होतं की या ड्रायव्हरांनी त्या तलवारी हातामध्ये घेऊन व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता. परंतु मी माझ्या खिशातला मोबाईल काढला आणि शूट करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत यांनी तलवारी गाडीत टाकून गाडी फरार केली. तिन्ही ड्रायव्हर फुल्ल नशेमध्ये होते. घटनास्थळी त्या ठिकाणी बघू शकता आपण दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या पडलेल्या होत्या. मी कालही व्हिडिओ दाखवलाय आणि आजही व्हिडिओ दाखवतो तो. तिन्ही ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर हे पिलेले होते, नशेमध्ये होते आणि गाडीतील तलवारी त्यांनी काढून ते रील बनवत होते. जर यांच्या गाडीमध्ये काही नव्हतंच, ह्या खरंच ॲम्ब्युलन्स होत्या, या जर रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका असतील, रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिका असतील, तर साहजिकच त्या ॲम्ब्युलन्सनी जागेवर थांबायला पाहिजे होतं. आणि मी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी घटनास्थळी येईपर्यंत त्या ॲम्ब्युलन्स तिथून हलायलाच नाही पाहिजे होत्या. 2 ॲम्ब्युलन्स त्या घटनास्थळावरून फरार झाल्या. मी दुसरा कॉल इंदापूर पोलीस स्टेशनचे ठाणे बीट अंमलदार यांना फोन केला. त्यांचंही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना देखील या घटनेची मी माहिती दिली. त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरांचा माझा परिचय नव्हता किंवा त्यांची माझी ओळख पाळख नव्हती. ते कुठले आहेत हे पण मला माहिती नाही. परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून पुढे होणारा अनर्थ टळावा, या गाडीमध्ये तलवारी वाहतूक केली जाते आणि या तलवारीमुळं एखाद्या निष्पापाचा जीव जाऊ शकतो, एखादं दंगल घडू शकते किंवा कुठेतरी मोठं कांड घडू शकतं. या उद्देशानं तो अनर्थ टळावा म्हणून मी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली. साहजिकच घटना साधारण अर्धा पाऊण तास माझी त्या ड्रायव्हरांसोबत चर्चा चालली होती, झटापट चालली होती. सगळं रेकॉर्डिंग ठाणे बीट अंमलदारांनी देखील कॉलवरती ऐकलेलं आहे. माझा कॉल चालूच होता. हे सगळं होत असताना त्या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी आले. त्यांनी पाहिलं, पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिथं आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं अक्षरशः पंपावरती. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब